विधिमंडळातील बड्या नेत्यानं योगेश कदमांना सांगितलं, घायवळ बंदूक प्रकरणावर रामदास कदमांचा गौप्यस्फोट. उद्धव ठाकरेंचे अर्धवट वकील अनिल परबानी अकलेचे दिवे पाजळलेले आहेत. योगेश कदम याला नेहमी टार्गेट केलेलं आहे. खेडमध्ये अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली. उद्धव ठाकरे यांना भेटून योगेश कदम यांनी मला त्रास दिला जात असल्याचं म्हटलं होतं. योगेश कदम मंत्री झाल्याने यांना पोटशूळ उठलेलं आहे असं म्हणत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुण्यातील घायवळ प्रकरणावर भाष्य केले. सध्या निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्या शस्त्र परवान्यावरून राजकीय वादळ उठलेलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर रामदास कदम यांनी आणि योगेश कदमांनी पुढे येत बाजू मांडली. कुठलीही केस घायवळवर नव्हती. तो शिक्षक बिल्डर असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो, पण तो काय तुला विचारून निर्णय घेणार का, असा सवाल रामदास कदम यांनी अनिल परबांना उद्देशून केला. मी पण गृहराज्यमंत्री होतो. गृहराज्यमंत्र्यांना अधिकार असतात. त्याच्यावर एकही केस नाही, कुठलाही गुन्हा नाही. तो शिक्षक असेल, बिल्डर असेल, कोर्टाने त्याला क्लीन चिट दिली असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो, असं रामदास कदम यांनी म्हटले. तसेच योगेश कदमला मी याबाबत विचारलं तेव्हा विधिमंडळातील एका मोठ्या पदावर बसलेल्या मंत्र्यांना देखील आदेश देणारे अशा व्यक्तीने त्याला सांगितले, ज्यांनी योगेश कदम यांना सांगितलं. तेही न्यायाधीशच आहेत. त्याचंही नाव योगेश कदम. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे. पण अशा व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला, असं रामदास कदम यांनी विधानसभा सभापती राम शिंदे यांच्याकडे बोट दाखवलेलं आहे. एक मला सांगा, मी पण गृहराज्यमंत्री होतो. गृहराज्यमंत्र्याला अधिकार असतात. त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं, याच्यावरती एकही केस नाही, कुठलीही केस नाही याच्यावरती, आणि तो एक शिक्षक असेल, एक बिल्डर असेल, कोर्टाने त्याला क्लीन चिट दिली असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. तुझ्या बापाला तुला विचारून घेणार नाही निर्णय. हा आणि बोला आता हे आमच्याकडे आलंय, हे निर्णय घेऊ का, तुला विचारायचं का रे? आणखी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतोय, मला अधिक खोलात जायचं नाही, पण योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या, विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले. तो पण न्यायाधीशच आहे. ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय. तो मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय. त्या व्यक्तीचं नाव, मोठी व्यक्ती आहे, आसनावर बसलेली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. मी नाव घेणार नाही त्याचं. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल, असं असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेतला आणि समोर कागदपत्र सगळे होते. पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस. शिवसेना उतरणार रस्त्यावरती उतरणार. म्हणजे बघा, 40 मंत्री आहेत. अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम. याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का, समजत नाही का? आणि म्हणून योगेश कदमांनी जो निर्णय घेतलाय त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरलेले आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे, ते तुमच्यासमोर आज ना उद्या येईल. मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे काय सांगतोय माकड? तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.